आज इयत्ता 10वीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील दुसरे प्रकरण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा चौथा भाग पाहूया. यामध्ये मेंडेलीवची आवर्त सारणी, त्यातील गुण आणि त्रुटी पाहूया. तत्पूर्वी या आधीच्या भागात आपण जे पाहिलं त्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. मागच्या भागात आपण मेंडेलीवची आवर्त सारणी, मेंडेलीवचा आवर्ती नियम, मेंडेलीवची आवर्त सारणी यावर आधारित काही प्रश्न पाहिले. आज आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण पाहणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की विज्ञान हे प्रगतिशील आहे, म्हणजेच आधुनिक आणि प्रगत साधने वापरून प्रयोग करून एखादा जुना निष्कर्ष बदलण्याची क्षमता विज्ञानात असते. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये दिसून येतात, कारण मेंडेलीव यांनी या विचारातूनच मांडणी केली की आत्तापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो, म्हणजे आणखीनही मूलद्रव्यांचा शोध लागू शकतो. ह्या विचारातूनच त्यांनी मांडणी केली आणि याचा परिणाम म्हणून मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला काही गुण दिसून येतात. तर एकूण 3 गुण आपण पाहणार आहोत. तर पहिला गुण आहे की मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान त्यांनी तपासले आणि ते दुरुस्त केले, कारण गुणधर्मांप्रमाणे त्यांना आवर्त सारणीत योग्य स्थान द्यायला पाहिजे होतं. म्हणून उदाहरण द्यायचं झालं तर बेरिलियमचं आधी ठरवलेलं जे अणुवस्तुमान होतं 14.09, हे अणुवस्तुमान त्यांनी बदललं, कारण बेरिलियम हा धातू आहे आणि तो नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्रमाणे गुणधर्म दर्शवत नाही, तर मॅग्नेशियम प्रमाणे गुणधर्म दर्शवतो. म्हणून त्यांनी बेरिलियमचं अणुवस्तुमान 14.09 वरून 9.4 केलं आणि त्यामुळे त्याचं स्थान लिथियम नंतर आलं, म्हणजे बोरॉनच्या आधी त्याला मांडण्यात आलं. अशा पद्धतीनं काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. हा खूप मोठा गुण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा होता. तर पहिला गुण लक्षात आला का पहा. काय लक्षात ठेवणार आहे आपण? काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ बेरिलियमचं अणुवस्तुमान 14.09 वरून 9.4 करण्यात आले आणि त्याला बोरॉनच्या आधीची जागा दिली. दुसरा गुण आहे, मेंडेलीव यांनी त्यांच्या आवर्त सारणीत काही जागा रिक्त ठेवल्या होत्या आणि ह्या मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान काय असेल इतकंच नव्हे, तर त्यांच्या गुणधर्मांचंही त्यांनी भाकीत केलं. कालांतराने जेव्हा या मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलीव यांच्या भाकिताशी जुळणारे होते. हा खूप मोठा गुण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा होता की एखाद्या मूलद्रव्याचं किंवा त्याच्या अणुवस्तुमान, त्याच्या गुणधर्मांचं भाकीत करणं हा खूप मोठा गुण किंवा खूप मोठं यश होतं मेंडेलीव यांचं. जर आपण सारणी पाहिलो तर इथं आपल्याला दिसतंय की रिक्त जागा आहेत. मागच्या भागात आपण यावर एक प्रश्न पण सोडवलेले. तर ह्या रिक्त जागा ज्या सोडल्या होत्या त्याचं अणुवस्तुमानाचं त्यांनी भाकीत केलं आणि यांचे गुणधर्मही सांगितले की यांचे गुणधर्म ह्या बोरॉन 44 अणुवस्तुमान असणाऱ्याचे बोरॉनप्रमाणे, आणि त्याप्रमाणे त्यांनी नावंही दिली की 44 अणुवस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यांना त्यांनी एका बोरॉन असं नाव दिलं. 68 अणुवस्तुमान असणाऱ्याला एका ॲल्युमिनियम असं नाव दिलं. बोरॉन खाली ॲल्युमिनियम आहे पहा. आणि 72 अणुवस्तुमान असणाऱ्याला एका सिलिकॉन असं नाव दिलं. म्हणजे या मूलद्रव्यांप्रमाणे त्यांचे गुणधर्म आढळून येतील असं त्यांनी त्याचं भाकीत केलं होतं. आणि कालांतराने जेव्हा ही मूलद्रव्ये, ही अणुवस्तुमान असणारी मूलद्रव्यांचा शोध लागला तेव्हा त्यांना अनुक्रमे, म्हणजे एका बोरॉनला नाव दिलं गेलं स्कँडियम, तर दाखवलेलं स्कँडियम Sc. त्यानंतर एका ॲल्युमिनियमला गॅलियम असं नाव दिलं गेलं आणि एका सिलिकॉनला जर्मेनियम हे नाव दिलं गेलं.
म्हणजे हा खूप मोठा त्यांच्या आवर्त सारणीचं यश होतं की नसणाऱ्या मूलद्रव्यांचं त्यांनी भाकीत केलं होतं. जर आपण पाहिलं की गॅलियम जर घेतला आपण, ह्या गॅलियमच्या त्यांनी केलेल्या भाकिताबद्दल आणि प्रत्यक्षातील गुणधर्माबद्दल इथे तक्ता दिलेला आहे, तो पाहूया आपण. की इथं गुणधर्म आहेत, त्यांनी सांगितलं होतं मेंडेलिव्ह यांचं इथं भाकीत आहे आणि प्रत्यक्षात गॅलियमचे गुणधर्म इथं दर्शवलेले आहेत. की अणुवस्तुमान जर घेतलं तर मेंडेलिव्ह यांनी सांगितलं होतं की 68 असेल आणि प्रत्यक्षात गॅलियमचं अणुवस्तुमान होतं 69.7. घनता 5.9 असं सांगितलं होतं मेंडेलिव्ह यांनी आणि घनता त्याच्या जवळपासच आढळून आली 5.94. द्रवणांक कमी आहे असं सांगितलं होतं आणि तो द्रवणांक 30.2 होता. क्लोराईडचं रेणूसूत्र म्हणजे एकाच 3 या प्रमाणात ते संयोग पावतील आणि गॅलियम हा क्लोरीनसोबत एकाच 3 या प्रमाणातच संयोग पावत होता. ऑक्साईडचं रेणूसूत्र त्यांनी सांगितलं होतं E2O3 म्हणजे 2:3 या प्रमाणात तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि गॅलियम हा त्याच पद्धतीनं संयोग पावत होता. आणि ह्या मूलद्रव्याच्या ऑक्साईड हे उभयधर्मी असतील म्हणजे आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी दोन्हीही गुणधर्म हे दाखवतात असं त्यांनी सांगितलं. आणि प्रत्यक्षात गॅलियमचं सुद्धा ऑक्साईड जे होतं ते उभयधर्मीच होतं. म्हणजे अशा पद्धतीनं शोध न लागलेल्या मूलद्रव्यांचं त्यांनी भाकीत केलं. हा खूप मोठा गुण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा होता. तिसरा गुण पहा की मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. कारण त्या काळात मेंडेलिव्ह यांनी जेव्हा आवर्त सारणी तयार केली तेव्हा राजवायूंचा शोध लागलेलाच नव्हता. 19व्या शतकाच्या शेवटी राजवायूंचा शोध लागला. पण जेव्हा शोध लागला तेव्हा मेंडेलिव्ह यांनी मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता एक गण तयार केला, शून्य गण, आणि त्यामध्ये राजवायू बरोबर बसले. म्हणजे मूळ आवर्त सारणीमध्ये त्यांनी काही बदल न करता शून्य गण तयार केला. तर इथं ही मूळ आवर्त सारणी आहे, निळ्या रंगात दाखवलेले 1 ते 8 गण आपल्याला दिसतात. तर इथं शून्य गण त्यांनी तयार केला आणि या शून्य गणामध्ये राजवायू हेलियम, निऑन, अर्गॉन यांना त्यांनी स्थान दिलं. तर हे खूप मोठं यश मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचं होतं की ह्या यशामुळे मेंडेलिव्हची ही आवर्त सारणी लगेचच स्वीकारली गेली. तर यावर आधारित जरा डोके चालवामध्ये प्रश्न आहे पहा. क्लोरीनची Cl35 आणि Cl37 अशी समस्थानिक आहेत. तर समस्थानिका म्हणजे काय पहा, पहिल्यांदा सांगेन की समस्थानिकांची अणुवस्तुमान हे भिन्न असतात पण त्यांचा अणुअंक समान असतो. म्हणजे एकच मूलद्रव्य असतो Cl आणि Cl, फक्त त्यांचं अणुवस्तुमान भिन्न असतं कारण न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. तर अणुवस्तुमान भिन्न असेल तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत त्यांना वेगवेगळ्या स्थानांवर ठेवणं योग्य ठरेल की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एकाच स्थानावर ठेवणे योग्य ठरेल, यावर विचार करा असं म्हटलेलं आहे. तर मेंडेलिव्हची आवर्त सारणी ही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानानुसार मांडलेली आहे. त्यामुळे अणुवस्तुमान जर भिन्न असतील तर त्यांना वेगळं स्थान द्यावं लागेल पण त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत. जर आपण पाहिलो की आवर्ती नियम काय आहे मेंडेलिव्ह यांचा की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. म्हणजे अणुवस्तुमानानुसार मांडणी केलेली आहे. म्हणजेच जर 35 आणि 37 हे दोन भिन्न अणुवस्तुमान असतील तर त्यांना भिन्न स्थान आपल्याला देणं योग्य ठरेल. वेगवेगळी असल्याने त्यांना वेगवेगळ्या स्थानांवर ठेवणे योग्य ठरेल. परंतु रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून मेंडेलिव्ह यांनी त्यांना एकाच स्थानावर ठेवलं होतं कारण त्या काळी अशा समस्थानिकांचा शोध लागलेला नव्हता. पण तरीही हे जे समस्थानिक आहेत यांचं जर अणुवस्तुमान भिन्न असेल तर यांना नेमकं कुठं ठेवायचं हा प्रश्न त्या काळी निर्माण झाला मेंडेलिव्ह यांच्या नंतर. आणि त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये
काही त्रुटी आढळून यायला लागल्या. तर त्या त्रुटी आपण पाहणार आहोत. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील पहिली त्रुटी आहे, कोबाल्ट आणि निकेल ह्या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान होते आणि त्यामुळे नेमकं दोघांचे अणुवस्तुमान समान असल्यामुळे कोबाल्टला आधी स्थान द्यायचं की निकेलला, तर त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. जर आपण पाहिली सारणी इथे, तर इथं कोबाल्ट आणि निकेल हे सर्व इथं पूर्णांकी अणुवस्तुमान दर्शवलेले, तर कोबाल्टचं अणुवस्तुमान 59 आणि निकेलचं पण 59 आहे. त्यामुळे नेमकं कोबाल्टला आधी स्थान द्यायचं की निकेलला, याबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. तर ही पहिली त्रुटी आहे. लक्षात ठेवा, कोबाल्ट व निकेल यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. त्याचं कारण काय? कारण त्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान हे समान होते. दुसरी त्रुटी आहे, मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला आणि ह्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान होते, पण अणुवस्तुमान मात्र काय होतं? भिन्न. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत त्यांना कशा प्रकारे जागा द्यायची हे खूप मोठं आव्हान उभं राहिलं. कारण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणुवस्तुमानानुसार मूलद्रव्यांना मांडलं होतं आणि रासायनिक गुणधर्म समान असणाऱ्यांना एकाच गणाखाली मांडलं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मांडायचं की एकाच ठिकाणी ठेवायचं, हे खूप मोठं आव्हान मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत उभं राहिलं. त्यामुळे ही सारणी वापरायची की नाही याबद्दल प्रश्न उभे राहिले. तर ह्या दोन त्रुटी लक्षात आल्या का पहा. इथं काय लक्षात ठेवणार आहे? दुसऱ्या त्रुटीमध्ये आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत समस्थानिकांना कशा प्रकारे जागा द्यायची हे एक मोठे आव्हान उभे राहिले. तिसरी त्रुटी आहे, वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे जर मूलद्रव्यांना आपण मांडलं तर आपल्याला अणुवस्तुमानातील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या नियमानुसार शक्य नव्हते. जर आपण तक्ता पाहिला पण तर इथं लक्षात येतं की जड मूलद्रव्य जर घेतली आपण, उदाहरणार्थ आता सेरियम आहे 140 आहे त्याचं अणुवस्तुमान आणि एर्बियम याचं 178 आहे. तर या दोघांच्या मध्ये यांच्या अणुवस्तुमानामध्ये साधारण 40 आणि 48 म्हणजे 40चा फरक आहे. तर त्यामध्ये किंवा त्या दोघांच्या दरम्यान इतके मूलद्रव्य येतील असे एवढे त्यांनी जागा सोडल्या होत्या. आणि इथं जर आपण पाहिलो, कॅल्शियम आणि टायटेनियम 40 आणि 48 8 अणुवस्तुमानाचा फरक आहे, यामध्ये एक मूलद्रव्य, आणि इथं 40 मध्ये इतके मूलद्रव्य, म्हणजे नेमकं दोन जड मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल हे आपल्याला आवर्ती नियमानुसार सांगणं शक्य नव्हतं. त्यामुळे ही सुद्धा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी होती. चौथी त्रुटी पहा, हायड्रोजनचे स्थान. की हायड्रोजन हा हॅलोजनांशी साम्य दर्शवतो. जर आपण इथं पाहिलं, इथं हायड्रोजन आहे आणि हे हॅलोजन आहेत, क्लोरीन ब्रोमीन. तर हायड्रोजन हा हॅलोजनांशी साम्य दाखवतो. जर रेणुसूत्र आपण पाहिलं तर हायड्रोजनचं H2 आहे आणि हॅलोजनचं सुद्धा Cl2 आहे. म्हणजे दोघांची रेणुसूत्र जवळ समान आहेत. किंवा धातूंबरोबरील संयुग घेतली आपण, हायड्रोजनचं धातू याने सोडियम हा धातू घेतला तर हायड्रोजन सोडियम सोबत संयोग पावला तर एकास एक या प्रमाणात संयोग पावतो. आणि हा हॅलोजन क्लोरीन सुद्धा एकास एक या प्रमाणातच संयोग पावतो. तसंच अधातूंसोबत जर घेतला आपण, कार्बन हा अधातू आहे, हा अधातू जर हायड्रोजन सोबत संयोग पावला तर एकास 4 या प्रमाणात संयोग पावतो आणि क्लोरीन सुद्धा कार्बनशी एकास 4 या प्रमाणात संयोग पावतो. म्हणजे हायड्रोजन हा हॅलोजनांशी साम्य दर्शवतो. तसेच तो अल्कधातूंशी सुद्धा साधर्म्य दर्शवतो. जर आपण पाहिलो, इथं हा हायड्रोजन आहे आणि हा अल्कधातू आहे सोडियम.
जर यांची संयुग आपण पाहिली तर हायड्रोजन सल्फरसोबत जर संयोग पावला तर H2S 2:1 या प्रमाणात संयोग पावतो. तसं सोडियमसुद्धा सल्फरशी 2:1 या प्रमाणातच संयोग पावतो. याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर H2O Na2O म्हणजे हायड्रोजन आणि सोडियम हे ऑक्सिजनसोबत एकाच प्रमाणात संयोग पावतात किंवा हायड्रोजन आणि सोडियम हे क्लोरीनशी सुद्धा एकाच या प्रमाणात संयोग पावतात. म्हणजेच आपल्याला इथं पुन्हा सांगता येईल की हायड्रोजन हा हॅलोजनांशी साधर्म्य दर्शवतो, तसेच तो अल्कधातूंशीही साधर्म्य दर्शवतो. त्यामुळे हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात द्यायची आहे, म्हणजे अल्कधातूंचा गण हा पहिला आहे, या गणात द्यायची की हॅलोजनांच्या 7व्या गणात द्यायचं, हे आपल्याला निश्चित ठरवता येत नाही. तर हे लक्षात ठेवा. चौथी त्रुटी आहे की हायड्रोजनच्या स्थानाबद्दल निर्माण झालेली संदिग्धता. हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात की हॅलोजनच्या गणात हे आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत निश्चित ठरवता येत नाही. तर एकूण 4 त्रुटी आपण पाहिल्या. तर हा प्रश्नसुद्धा तुम्हाला 3 मार्कांना वगैरे विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे. तर आपण इथेच थांबूया. यावर आधारित 2 प्रश्न आहेत, ते तेवढे पाहूयात आपण. जरा डोके चालवामध्ये मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणुसूत्रे काय असतील ते लिहा. तर इथं काही मूलद्रव्ये दिलेली आहेत, आपण सारणी पाहूयात. जर सारणी पाहिली आपण, सोडियम इथं आहे. सोडियम याचं ऑक्साईडचं रेणुसूत्र काय असेल, म्हणजे ऑक्सिजन सोबत तो संयोग पावला तर इथं रेणुसूत्र वर दर्शवलेलं आहे पहा. R म्हणजे तो मूलद्रव्य आहे, म्हणजे Na2O किंवा इथं रुबिडियम पण दिलेलं आहे, तर रुबिडियम सुद्धा Rb2O याप्रमाणे तो संयोग पावेल, अशी त्यांची रेणुसूत्र असतील. त्याचप्रमाणे पुढं दिलेलं आहे सिलिकॉन. सिलिकॉन इथं आहे पहा. तर सिलिकॉन ऑक्सिजन सोबत जर संयोग पावला तर कसा तो संयोग पावणार आहे, SiO2. आणि त्याचप्रमाणे याच गणातील कार्बन तो सुद्धा CO2 याप्रमाणे संयोग पावेल. या पद्धतीनं कॅल्शियम CaO, तर फॉस्फरस P2O5 या पद्धतीनं संयोग पावेल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा उपयोग करून पुढील मूलद्रव्यांच्या हायड्रोजन बरोबर तयार होणाऱ्या संयुगांची रेणुसूत्रे काय असतील. आता हायड्रोजन सोबत काय संयुग तयार होतील त्यासाठी पुन्हा तक्ता पाहूया आपण. तर कार्बन जर घेतला आपण, तर कार्बन हायड्रोजन सोबत संयोग पावताना या प्रमाणात संयोग पावेल. R म्हणजे कार्बन आहे, CH4 असं संयुग तो तयार करेल. किंवा सल्फर आणि ऑक्सिजन यांच्याशी संयोग पावताना तो 1:2 या प्रमाणात, म्हणजे H2S आणि H2O इथं दर्शवलेलं आहे, याप्रमाणे तो संयोग पावेल. याच पद्धतीनं ब्रोमीन, क्लोरीन, फ्लोरीन हे जे आहेत हे सर्व हॅलोजन आहेत. या हॅलोजनशी संयोग पावताना तो 1:1 या प्रमाणात संयोग पावेल, म्हणजे HF, HCl, HBr या पद्धतीनं. असंच आर्सेनिक आहे, नायट्रोजन आहे, हे सुद्धा हायड्रोजन सोबत संयोग पावताना NH3, ASH3 या पद्धतीनं संयोग पावतील. तर इथेच आपण